नमस्कार. वयमच्या बालक पालक कट्ट्यावरती आजचा आपला विषय आहे मुलांच्या खाण्याच्या तक्रारी कशा सोडवायच्या. मुळात मुलं खात नाहीत, मुलं डबा संपवत नाहीत, मुलांना हे खायला द्यायचं की ते खायला द्यायचं, नक्की काय करायचं, असे अनेक प्रश्न पालकांच्या मनात असतात. आणि मग त्यावर चर्चा सुरू होते. मग आपण अनेक व्हिडिओज बघतो, अनेक पुस्तकं वाचतो, तरी सुद्धा आपलं मूल आपल्याला हवं तसं खात नाही. मग काय करायचं? तर या विषयावरती आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर प्रमोद बेसकर. डॉक्टर गेली 42 वर्ष जनरल प्रॅक्टिसही करतायत. ते पेडिट्रिशियन आहेत आणि शरीराचे विलक्षण विज्ञान हे पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कारही प्राप्त झालेला आहे. तर आपण आज डॉक्टरांनाच विचारूया की कशा सोडवायच्या हो या मुलांच्या खाण्याच्या तक्रारी. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. आता मुलं आणि तुम्ही फार तुमचं छान नातं आहे म्हणायला हरकत नाही, कारण गेली 42 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करताय. मी पहिल्यांदाच तुम्हाला असं विचारेन की मूल झालं, आता ते दूध पितंय, पण अगदी लहान वयापासून मुलांना मुळात काय खायला द्यायचं आणि कसं, म्हणजे त्यांना सवय कशी लावायची खाण्याची? मला वाटतं आधी सर्वप्रथम वयम या प्रख्यात मासिकाच्या या उपक्रमात मला तुम्ही सामील करून घेतले, त्याबद्दल मला आनंद वाटतोय. तुम्हा सर्वांचा आभारी आहे, हे प्रथम सांगणं गरजेचं आहे. आता आपण अगदी लहान मुलांपासून सुरुवात करायची. अगदी जन्मलेल्या मुलापासून तर सगळ्यांना माहिती की 4 ते 6 महिन्यापर्यंत आईचं दूध द्यायला हवं. आणि काही वेळेला जर आईचं दूध काही कारणाने नसेल मिळत तर मग पावडरचं मिल्क, फॉर्म्युला मिल्क म्हणतात तेव्हा, किंवा शक्यतो गाईचं दूध द्यावं. परंतु महत्वाची गोष्ट अशी की 6 महिन्यानंतर जे मुलांना आवश्यक आहे तेवढं पोषण मूल्य त्या दुधामध्ये नसतं. त्यासाठी पूरक अन्न देणं गरजेचं असतं. कारण काय होतं की खनिज, म्हणजे उदाहरणार्थ आयर्न, सेलेनियम वगैरे ह्या गोष्टी त्यांना पाहिजे तेवढे मिळत नाही, कॅलरीज मिळत नाही. तर त्याच्यासाठी साधारण 6 महिन्यानंतर आपण त्यांना पूरक अन्न म्हणतात ते द्यायला हवं. आणि सुरुवातीला आपण नेहमीच तांदळाची पेज किंवा डाळीचं पाणी असं देतो. आणि हे देताना ते थोडं दुधापेक्षा थोडं जास्ती घट्ट हवं, गाळून द्यायला हवं. आणि त्याच्यानंतर भाज्या, म्हणजे उदाहरणार्थ पालक, गाजर, बटाटा, रताळा, लाल भोपळा असं सगळं ते शिजवून त्याचे गर काढून तो गाळून असा देऊ शकतात. किंवा फळं कुस्करून, केळं, चिकू, सफरचंद, पपई असे फळं कुस्करून हे देऊ शकतात. त्याच्यानंतर जाडसर खीर किंवा लापशी देऊ शकतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट तेव्हा अशी आहे की ह्या गोष्टी एक चव दिली ना मुलांना, एक पदार्थ, की तो 5-6 दिवस कंटिन्यू देणं जरुरीचं आहे. कारण काय की त्याला एक तर ते चवीची ओळख व्हायला पाहिजे, दुसरी गोष्ट ते पचतंय का नाही ते बघायला पाहिजे, आणि तिसरी गोष्ट ॲलर्जी तर होत नाही ना हे बघायला पाहिजे. त्यामुळे हे महत्वाचं आहे. आणि मग नंतर साधारण 9व्या महिन्यानंतर ज्याला फिंगर फूड म्हणतात, की जे बोटाने उचलता येईल अशा गोष्टी द्यायला पाहिजे. उदाहरणार्थ पोळी भाकरीचे तुकडे किंवा फळांचे तुकडे, भाज्यांचे तुकडे असं द्यायला पाहिजे. आणि मग नंतर मग हळूहळू आपण सगळं देऊ शकतो. म्हणजे खिचडी देऊ शकतो, अंड्याचा बलक देऊ शकतो, सूप देऊ शकतो, अशा एक एक गोष्ट. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की वर्षापर्यंत सगळं आपण जे खातो ते सगळं मुलांनी खायला हवं. ते सुरुवात अगदी लहान मुलांबद्दल, म्हणजे आपल्या ताटात जे असेल ते आपण सगळं मुलाला थोडं थोडं त्याची हळूहळू सवय लावायला पाहिजे. अगदी खरी गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये काय देऊ नये हा पण एक प्रश्न असतो लहान मुलांना. कारण काय होतं की काय द्यायचं. तर सगळ्यात गोष्ट अशी की 1 वर्ष होईपर्यंत शक्यतो आईचं दूध द्यावं. आणि ते सगळ्यात चांगलं, बाहेरचं दूध देऊ नये. परंतु त्याला प्रॅक्टिकल डिफिकल्टी असतात, मगाशी म्हटलं तसं वेगळ्या प्रकारे ते भरपाई करायला लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचे साखर आणि मीठ देऊ नये 1 वर्षापर्यंत. त्याचं कारण असं आहे की मीठ हे अतिरिक्त दिलं तर ते किडनीवरती भार पडतो त्याचा, लहान मुलांची किडनी त्या नसतात, किंवा त्याच्या पुढे मग उदाहरणार्थ ब्लड प्रेशर वगैरे या दृष्टीने त्रास होऊ शकतो. किंवा साखर पण आवश्यकता नसते, कारण त्याने अतिरिक्त कॅलरीज परत मिळतात. आणि मग काय सर, म्हणजे पदार्थाला एक नैसर्गिक चव असते, तर मुलांना त्या चवीची सवय होणं जरुरीचं आहे. त्याच्यामुळे ते डिस्टर्ब व्हायला नको. आणि नंतर ॲलर्जी होऊ अशा गोष्टी नको. त्याला ॲलर्जी शक्यतो प्रोटीन्सची होते. म्हणजे उदाहरणार्थ अंड्याचा पांढरा बलक किंवा मासे किंवा शेंगदाणे ह्या गोष्टीची, किंवा सोयाबीन याची ॲलर्जी होऊ शकते. तर त्यामुळे ह्या गोष्टी शक्यतो 1 वर्षापर्यंत देऊ नये. आणि तिसरं म्हणजे प्रॅक्टिकल गोष्ट की जे घशात अडकेल अशा गोष्टी नको द्यायला. आता ते कॉमन सेन्स आहे की बाबा
शेंगदाणे, चणे किंवा डाळिंबाचे दाणे, पॉपकॉर्न या गोष्टी टाळलेल्या बरं आहेत. बरं, मग आता ही खाण्याची सवय आपल्या ताटातलं आपण देतो मुलांना आणि सुरुवात करायची, पण ह्या सवयी लावणं सुद्धा ही पालकांची जबाबदारी आहे. मुळात आपल्या ताटातलं आपण मुलाला दिलंच नाही किंवा आपण दुर्लक्ष केला किंवा तो एक गोष्ट खातोय म्हणून त्याला ती एकच गोष्ट आपण देतोय किंवा दगदगीचं आयुष्य आहे आपलं, त्याच्यात रेडीमेड फूड मिळतंय म्हणून ते आणून आपण देतोय. ह्या चांगल्या सवयी लावणं ही पालकांची जबाबदारी आहे. तर त्या कशा लावायच्या, कशा इनबिल्ड करायच्या? मला वाटतं सवयी हा तुम्ही म्हणाला ते अगदी महत्वाचा भाग आहे, कारण आपल्या आयुष्याचाच भाग आहे. कारण आपण अनेक गोष्टी नकळत करत असतो, म्हणजे सवयीमुळे करत असतो. कुठेतरी वाटलं की 5% फक्त आपण मेंदूचा भाग वापरतो, इतर प्रतिक्षिप्त क्रियेसारखं. तर त्यामुळे ह्या सवयी लहानपणापासून लावणं जरुरीचं आहे. आता आपण खाण्याच्या बद्दल बोलतोय, तर खाण्यामध्ये पण किती सवयी असतात. कोणी भरभर जेवतं, कोणी अगदी सावकाश जेवेल, कोणी प्रत्येक घासाला पाणी पितो, कोणी जेवण झाल्यानंतर पाणी पितो, कोणाला जेवल्यानंतर गोड खायला खावंसं. ब्रेकफास्ट बद्दल बोलायचं तर न्याहारीशिवाय कोणाचा दिवसच चालू होत नाही. आणि काही लोकांना न्याहारी म्हटलं की अगदी नको होऊन जातं. अशी गोष्ट आहे. सवयीबद्दल अशा खाण्याच्या भरपूर वेगवेगळे आहेत. पण आता ब्रेकफास्ट म्हटलं तुम्ही, तर ब्रेकफास्ट करणं सकाळी उठल्यानंतर खरंच गरजेचं असतं का हो? कारण जनरली आजकाल जो ट्रेंड आलाय ना की ब्रेकफास्ट ब्रेक करणं वगैरे, तर त्याबद्दलही बरोबर आहे. कारण हल्ली एक खूप वेळ मी पण वाचतोय आणि ऐकतोय की मतमतांतर आहे की एवढे तास तुमचं हे राहील. मी लहान मुलांबद्दल बोलतोय आणि मला काय वाटतं की लहान मुलांनी ब्रेकफास्ट करणं गरजेचं आहे. त्याचं कारण पण सांगतो की तुम्हाला माहिती आहे की मेंदू फक्त 2% वजन आहे आपल्या शरीराचं, पण कॅलरीज 20% कॅलरी कन्झम्पशन करतं आणि त्याचं इंधन काय तर ग्लुकोज आहे. म्हणजे त्याला ग्लुकोजचा सारखा सप्लाय होणं जरुरी आहे. आणि तुम्ही रात्री जेवला आणि एकदम दुपारी जेवला तर मध्ये एवढी गॅप होते की तो पुरवठा होत नाही आणि मग ग्लुकोज नाही मिळालं तर ब्रेन काम करेन असं होतं. त्यामुळे काय होतं की एकाग्रता होत नाही, लक्षात राहत नाही, चिडचिडेपणा होतो. आणि ब्रेकफास्टचे खूप फायदे आहेत. मी विशेषतः मुलांसाठी सांगतो की एक एनर्जीने सुरुवात होते, नाहीतर नाही खाल्लं तर थोडंसं मंदावल्यासारखी मुलं होतात. दुसरी गोष्ट महत्वाची ना, ब्रेन आपलं ना सगळं संतुलन शरीराच्या हालचालीचं करत असतो. जर तुम्ही ब्रेकफास्ट खाल्ला मुलाने तर ब्रेनला कळतं की कॅलरीज आहेत भरपूर, तर म्हणते की होऊ द्या, खर्च होऊ द्या, जसं आपण म्हणतो होऊ द्या खर्च. आणि जर कमी असतील कॅलरीज तर मग थोडं हातचं राखून कॅलरी कन्झम्पशन, तर त्याच्यामुळे वजन वाढायची पण शक्यता असते. तर ही गोष्ट असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ब्रेकफास्टला आपण नेहमी हेल्दी खातो मोस्टली, कोणी सकाळी वेफर्स खात नाही. तर त्यामुळे एक सुरुवात चांगल्या हेने होते, हेल्दी खाल्लं जातं. आणि जर सकाळी ब्रेकफास्ट नाही केला मुलाने तर नंतर काहीतरी खाताना ते सटरफटर काहीतरी खाल्लं जातं. तर त्याच्यामुळे मला विचाराल तर ब्रेकफास्ट करणं जरुरीच आहे. काही आता हा प्रश्न येतो की मुलं ब्रेकफास्टच करत नाही, की त्यांना काय होतं की सकाळची शाळा असते, वेळ मिळत नाही, किंवा उशिराची शाळा मग उशिरा पण झोपून राहतात, किंवा आई कामाला जाते वगैरे वगैरे. पण मला वाटतं काय माहिती ना की सकाळची ही सवय लावणं जरुरीच आहे. मी अगदी वेळ नसेल तर निदान ड्राय फ्रूट तरी द्या, किंवा सकाळी दूध तरी प्यायला द्या, किंवा त्यांना आवडणारी एखादी गोष्ट द्या, टोन द्या सुरुवातीला तरी. आणि नंतर तर आपल्याकडे अनेक प्रकार आहेत ब्रेकफास्ट, ते सांगायला नको. त्याचं कारण असं आहे की तुम्ही सवय ज्यामध्ये आपण म्हणतोय तर सवय लावणं अशा तऱ्हेने झालं की आपल्या शरीरात जे जैविक घड्याळ आहे ते आपल्याला सिग्नल देत असं की झोपायची वेळ झाली, जेवायची वेळ झाली. तर एकदा ते खायला लागले, उदाहरणार्थ ब्रेकफास्टला, तर त्यावेळेला ते पाचक रस तसे निर्माण होतात आणि मग भुकेची भावना निर्माण होते. त्यामुळे ह्या सवयी लावणं अत्यंत जरुरी. अगदी ब्रेकफास्ट पासून सुरुवात केली. आता तुम्ही जी भुकेची भावना आणि सवय म्हटलत ना, काही मुलांना पण असं असतं की त्यांना भूक लागत नाही म्हणून सांगतात. आणि तुमच्याकडे असे पेशंट्स येत असतील, म्हणजे मुलं अशी येत असतील की मला ह्याला भूकच लागत नाही, हा खातच नाही. तर पण याचमुळे असं होतं का की त्यामागे काही अजूनही कारणं असतात भूक न लागण्याची? मुलं काय, प्रत्येकाची एक तर भुकेची पद्धत वेगळी असते, कोणाची रिक्वायरमेंट वेगवेगळी असते. आणि काही मुलं खेळण्यामध्ये दंग असतात, किंवा त्यांना ते एवढं इंटरेस्टिंग वाटत नाही खाणं वगैरे, असे वेगवेगळे प्रकार असू शकतात. आणि मला वाटतं काय माहितीये ना की मुलांना खूप आयांना खूप त्याच्याबद्दल खूप विचार करत राहतात की भूक लागत नाही, खात नाही, आणि ते सारखं म्हणजे मुलांना भूक ही भावना कळायच्या आधी दुसरं काहीतरी खायला घालतात. मला वाटतं की थोडंसं क्रुएल वाटेल, पण मला वाटतं की मुलांना थोडं रडू द्यावं. कारण काय, प्रत्येक वेळेला ते मूल रडायला लागले की काहीतरी हे करायचं, त्याचं ऐकत राहायचं. मग एक तर काय, मुलांना वाटतं की रडलं की मिळतं आपल्याला एक गोष्ट, आणखीन ते रडेच होऊन जात आणि सगळी गोष्ट पाहिजे ते मिळतं असं जी भावना असते ना, तर मला वाटतं ना थोडं प्रेम कमी करावं या दृष्टीने. आणि भुकेचं असं की मुलांना जर खेळत असेल तर त्याला पकडून आणायचं आणि ते खायला घालायचं, की जसं ते म्हणतात की दवाखान्यात
झोपलेल्या पेशंटला उठून तुम्ही झोपेचं औषध द्यायचं तशी गोष्ट आहे. तर थोडक्यात सांगायचं मुलांना ती भूक ही भावना पण होऊ द्यावी, कळली पाहिजे. आणि मग इतर कारण आहेत का ते बघायलाच पाहिजे. उदाहरणार्थ जनते किंवा आजारपण हे तर ऑब्व्हियसली ते बोल, पण आपण नॉर्मल मुलांबद्दल बोलतोय. बरोबर आहे. आता मी तुम्हाला हे विचारते की जंक फूड, हा जंक फूडचं सध्या एकदम काय म्हणते ती क्रेज आहे जंक फूडची. कारण छान छान असं स्टॉलवरती ते सगळं लावलेलं असतं, आपण बघतो, मुलं मागतात, पालक देतात. सो मग आता जंक फूड खाण्यामुळे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात आणि ते का खाणं टाळावं? मला वाटतं जंक फूड म्हणजे काय इथनं सुरुवात करायला पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे, असं काय मी म्हणत नाही, पण ते जंक म्हणजे भंगार म्हणतो आपण त्याला, की निसत्व, की ज्याच्यामध्ये बेसिकली काय की जे शरीराला आवश्यक आहे ते घटक नाहीयेत. हा प्रश्न आहे. म्हणजे कुठचे घटक नाही तर प्रोटीन नाहीयेत, फायबर नाहीये, नंतर खनिज नाहीयेत, फायबर नाहीये, नंतर जीवनसत्व, प्रथिन, जीवनसत्व, फायबर आणि खनिज, या 4 गोष्टी नाहीत. आणि काय आहे तर त्याच्यामध्ये अतिरिक्त चरबी आहे, अतिरिक्त साखर आहे, मीठ आहे, एम्प्टी कॅलरीज, महत्वाची गोष्ट म्हणजे एम्प्टी कॅलरीज असतात. नंतर ट्रान्स फॅटी ऍसिड असतात, म्हणजे ते वरचेवर तळल्यामुळे होतं. आणि अति प्रक्रिया केलेली असते अन्न, त्याच्यामुळे त्याचा रंग, फ्लेवर, या सगळ्या गोष्टी असतात. आणि त्याच्यामुळे काय होतं ते चविष्ट लागतं, आणि चविष्ट लागतं, आणि त्यामुळे एक प्रकारची एक सुखद भावना होते, म्हणजे डोपामिन रिलीज झाल्यावर, त्यामुळे एक प्रकारची सवय लागते त्याला. परत ते वेस्टर्न तुम्ही म्हणाल तसं की ते आकर्षक हे असं, परत काय होतं मुलांना वाटतं हा खातो, मी का नाही खायचं, असं पण वाटत राहतं. आणि झटपट तयार होतं, स्वस्त आहे परत ना, सगळीकडे अवेलेबल आहे, त्यामुळे ते मुलांना त्याची क्रेज आहे. आता बिस्किट पण जंक फूड मध्ये येतं का? हा, आता काय गंमत माहिती ना, की जंक फूड म्हणजे काय आणि कुठकुठचे प्रकार आपल्या लक्षात येत पण येतं की जंक फूड आहे, असं होतं ना, की आपल्याकडे जंक फूड म्हणजे फक्त चायनीज गाडीवरचं असं नाही. मग इव्हन तुम्ही चिप्स म्हटलं, बर्गर म्हटलं, पिझ्झा, वडापाव, दाबेली, हे सगळं जंक फूड आहे. बेसिकली काय होतं, परत परत तळलं जातं, त्यामुळे जास्त मीठ आहे. ह्या सगळ्या पॉइंटला जे हे होते त्यानुसार ते जंक फूड आहे का नाही ठरवायला लागतं. किंवा आपण ते कार्बोनेटेड ड्रिंक्स म्हणतात, किंवा त्याच्यामध्ये पण खूप साखर असते, कॅफिन असतं, ते पण जंक फूड मध्येच येतं. किंवा गोड पदार्थ, म्हणजे अगदी साधं बिस्किट, आईस्क्रीम, चॉकलेट, केक, कुकीज वगैरे सगळं ह्या गोष्टी येतात. तर सगळं जंक फूड मध्ये बरंच मोठा त्याचा हे, आणि आपल्याला कळत पण नाही की आपण जंक फूड खातोय, खूपदा असं होऊ शकतं. पण आता मुलांचं वय आहे, हे वयच असं आहे वगैरे आपण म्हणतो, आणि या वयात ती आपल्याला इच्छा निर्माण होते की खावं वगैरे. पण मग त्याचं काहीतरी आपण प्रमाण ठेवून खाऊ शकतो ना, जेणेकरून ते आपल्याला खाल्लेल्याचा पण आनंद मिळेल आणि त्याने फार काही आपल्या शरीरावर परिणाम होणार नाही. तर त्याबद्दलही सांगा ना. मला काय वाटतं म्हणजे की नियम जर खूप कडक केले ना तर कोणालाच आवडत नाही. मुलं तर बंडखोर असतात त्यांना, आणि हल्ली आपण खूप प्रेम करतो त्यांना स्वातंत्र्य, त्यामुळे त्याला ऐकणार नाही तुम्ही किती म्हटलं ना तरी. तर त्याच्यासाठी अशी गोष्ट करावी की मुलांना सांगा की बाबा वीकेंडलाच फक्त मी तुला जंक फूड, जे तुला पाहिजे तुम्हाला पाहिजे देऊ आपण, असं. किंवा हल्ली ना एक नियम असं सांगितलं जातो की 90-10 किंवा 80-20, म्हणजे काय की 9 वेळेला तुम्ही हेल्दी खाल्लं तर 1 वेळा तुम्हाला पाहिजे ते खाता येईल. म्हणजे उदाहरणार्थ समजा दिवसातनं 4 वेळेला मुलं खातात, म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ, म्हणजे 4 आणि इंटू 7, म्हणजे आठवड्यामध्ये 28 जेवणं झाली उदाहरण खाणं, तर त्याच्यातले 10% म्हटलं तर 3 जेवणात 3 वेळेला तुला पाहिजे ते खायला मिळेल. असं आपण केलं ना तर मग मुलांना वाटतं की आपल्याला पण काहीतरी स्वातंत्र्य आहे, आपल्याला पूर्ण काय हे असं. दुसरी गोष्ट काय होते की जंक फूड म्हणजे काय की शेवटी ह्या गोष्टी नाही सांगितलं, प्रथिन आणि हे ते, तर मग कुठचंही अन्न नुसतं जंक फूड नसतं, तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ज्या नाहीयेत की जे पोषण मूल्य असलेल्या गोष्टी त्याच घातल्या, तर मी तुम्ही म्हणाल तसं की त्या घातल्या. मी उदाहरणार्थ समजा की भाज्या फळं असलेले पास्ता, पिझ्झा असं दिलं तरी पण ते जंक फूड होत नाही, कारण त्याच्यामध्ये किंवा तुम्ही प्रथिनं देऊ शकता, मांस, पनीर, चीज, अंड घालून तुम्ही एखादी गोष्ट, किंवा सॅलड घातलं तर त्यामध्ये खनिज मिळू शकतात, फायबर मिळू शकतात. तर त्याच्यामुळे त्याचं जे जंकीनेस काय वाटेल तर त्यातलं ते कमी होऊन त्याचं पोषण मूल्य वाढू शकतं आपण, अशी गोष्ट. पण हे जे पदार्थ जर आपण घरी बनवले, जनरली एक असा नवीन फंडा पण आलाय की हॉटेलला जाऊन खाणं किंवा बाहेर खाणं यापेक्षा आपण आपल्या मुलांना थोडं घरीच बनवून देऊया ना. म्हणजे पास्ता पण घरी बनवून देऊया किंवा पिझ्झा पण घरी बनवून देऊया, मग त्यामुळे काही थोडासा बेनिफिट होतो का? मला काय वाटतं की हे जसं की म्हटलं की तुम्ही ऍडिशनल करू शकता ह्या गोष्टी, तसं तुम्ही ऑल्टरनेट पण वापरू शकता. म्हणजे उदाहरणार्थ काय की मैद्याच्या वेळी तुम्ही गव्हाचा वापरला, तो बेस असतो ह्याचा, तर तो गव्हाचा असला तर
चांगली गोष्ट आहे. किंवा समजा साखरेऐवजी गुळ वापरला किंवा ते रेझिन्स म्हणतात तसं ते गोडवा आणण्यासाठी वापरलं, किंवा तळण्याऐवजी बेकिंग किंवा उकडीचं गोष्ट केली, मग ह्या गोष्टी सगळ्या तुम्ही टाळू शकता आणि तरी पण चव वेगळेपणा मुलांना मिळतो आणि परत जंक फूड तसं कमी खाल्लं जातं. किंवा आता शीतपेय समजा आता कार्बोनेटेड त्याच्यात तुम्ही घरगुती सरबत, पण कोकम सरबत असे वेगवेगळे प्रकार देऊ शकता. आता मी मध्ये वाचलं की पीनट बटर आणि साधं पांढरं बटर, याच्यामध्ये पांढरं बटरला ते म्हणतात 100 ग्रॅम मध्ये फक्त 1 ग्रॅम प्रोटीन आहे, पण पीनट बटरमध्ये 25 ग्रॅम्स आहे. किंवा जे ब्राऊन एग असतं त्याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड जास्त असतात. म्हणजे थोडक्यात सांगितलं तुमचं अवेअरनेस पाहिजे आणि ते लक्ष ठेवून तुम्ही तसं जर हे केलं तर मुलांना ते खाण्याचा आनंद पण मिळतो आणि तुमचं जे काम आहे की मुलांना चांगलं पौष्टिक खायला मिळावं ते पण तुमचं काम होत असतं. एक महत्वाची गोष्ट की जंक का खातात मुलं की त्यांना सारखं खायला लागतं, तर त्याच्यासाठी तुम्ही ऑप्शन पण त्यांना द्यायला पाहिजे की जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा तर मुलं मागणार, पण तेव्हा ते काय करणार, हे खा ते खा असो. मग त्याच्यासाठी तुम्ही कितीतरी चणे, दाणे, मुरमुरे, ड्रायफ्रूट ठेवू शकता, चिक्की ठेवू शकता. शेंगदाणा गुळाची चिक्की हा सगळ्यात बेस्ट प्रकार आहे, कारण त्यामध्ये आयर्न असतं, शेंगदाणे असतात, प्रोटीन. पोहे, इडली, उपमा, ढोकळा, म्हणजे थोडक्यात काही स्त्रियांना तर माहिती की अनेक गोष्टी तुम्ही मुलांना भूक लागली देण्यासाठी काहीतरी तयार ठेवलं तर मग जंक फूड ऑब्व्हियसली कमी होऊ शकतं. बरोबर आहे. आता मी याला जोडून पुढे असे विचारेन की हेल्दी फूड ही पण एक आता या जंक फूड बरोबर येणारी क्रेजच आहे की वेगवेगळे पदार्थ आपल्याला दिसत आहेत जे हेल्दी आहे सांगितलं जात आहे, मग आपण त्याच्यावर घरी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करतो की हा चिला, तो चिला, अमुक तमुक वगैरे. मग हे जे हेल्दी फूड म्हणून आपण जे सांगतो, खरंच काही गोष्टी आपल्या देशातल्या पण नाहीयेत, तरी पण आपण त्यांना हेल्दी म्हटलेलं आहे, त्या थोड्या कॉस्टली पण असतात. मग अशी फूड्स आहेत जी खरंच आपल्या इकडे देणं गरजेचं आहे का, की आपली पारंपरिक पदार्थ सुद्धा मुलांना आपण दिले तर त्याला छान म्हणजे ऑप्शन ठरू शकतो. कारण ओट्स म्हणा किंवा आता आपण कुकीज, मिलेट्स वगैरे येतं त्याबद्दल. मिलेट्स म्हणजे काय म्हणजे की आपले जे घरगुती गोष्टी आहेत त्या तेवढ्या पौष्टिक आणि कमी खर्चामध्ये आपण देऊ शकतो. आता उदाहरण तुम्ही मिलेट्स बद्दल बोलला, तर आता काय सगळं जगाचं लक्ष केलंय मिलेट्सवरती, कारण 2023 साली ते संयुक्त राष्ट्र संघाने त्याला मिलेट्स आंतरराष्ट्रीय वर्ष डिक्लेअर केलं. आणि पण आपल्याला मिलेट्स काय मोठी गोष्ट नाही, आपल्याला ते ओळखीची गोष्ट आहे. 5000 वर्षाचा त्याला इतिहास आहे आणि आपल्याकडे ते भरपूर प्रमाणात निर्माण होतं. मोदीजींनी त्याला श्री अन्न म्हटलेलं आहे आणि त्यांनी तर एक आपल्याकडे इंडियाज वेल्थ, मिलेट्स फॉर हेल्थ अशी आपल्याकडे, तर आपण त्याला निर्यात करतो. सांगायची गोष्ट मिलेटमध्ये काय असतं तर ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा, वरी, बार्ली, म्हणजे थोडक्यात आपल्याला जे ओळखीचे पदार्थ ते जगाला माहिती नसतील कदाचित, तर मग त्या गोष्टी आहेत की त्या मिलेटमध्ये आहेत. तुम्ही म्हणाल तर पौष्टिक. आणि आता मिलेट्समध्ये काय आहे की त्याच्यामध्ये त्याचे फायदे खूप आहेत. मी उदाहरणार्थ ते साखर शोषून घेतं, त्यामुळे पुढे इव्हन डायबिटीस लोकांना पण मिलेट खायला त्याच्यात सांगतं की ते शुगर जरा कंट्रोलमध्ये राहतं. त्यामुळे फायबर असतात. म्हणजे जंक फूडमध्ये आपण जे म्हणालो की फायबर, प्रोटीन हे सगळं जे जंक फूडमध्ये नसतात त्या गोष्टी याच्यामध्ये असतात, त्यामुळे ते खूपच फायदे. आणि घरगुती आपण करतो, पण त्याच्यामध्ये घरात किती आता स्त्रियांना तर खूप माहिती असते, पण त्यावेळी करायचं म्हटलं तर बाजरीच्या पिठाचे डोसे, पुलाव, खिचडी, राजगिराच्या वड्या, नाचणीचे बिस्किट, इडली, घावन असे अनेक प्रकार करता येतील. म्हणजे उदाहरणार्थ वरीचा भात करता येतो, सातूचं पीठ करतात, ज्वारीचे काय ते नूडल्स, कुरड्या करतात, आणि सगळे थालपीठ तर मला वाटतं सगळ्यात बेस्ट प्रकार आहे. मला वाटतं की त्यामध्ये इतकं वैविध्य आहे की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालून त्याचा रंग बदलू शकतात आणि देर इज नो एंड टू द व्हरायटी. आणि मला काय वाटतं माहिती ना की पाककला ना, आता मी ह्याच्यावर विचार करताना वाटलं की पाक पवित्र, ही तर पाककला ही तशी पवित्र कला आहे. आणि कुठच्याही कलेमध्ये जसं की इमॅजिनेशन लागतं ना, तसं स्त्रियांना तर भरपूर इमॅजिनेशन असतं. त्यामुळे तुम्ही म्हणाल तसं की घरच्या घरी कमी खर्चामध्ये आणि पौष्टिक, आणि मुलांना परत त्या वैविध्य वाव, हल्ली वाटतं मुलांना वाव वाटणं महत्वाचं आहे की अरे काहीतरी वेगळं द्यायला पाहिजे. तर ह्या गोष्टी सगळ्या घरगुती आपण याच्यामध्ये नक्की करू शकतो. आणि नाचणी तर अगदी लहानपणापासूनच दिले जाते. प्रश्न नाही, नाचणीचं सत्व आणि त्याचे किती प्रकार तुम्ही करू शकता ना. त्यामुळे काय मिलेट म्हटलं की लोकांना जे एकदम काहीतरी असं वेगळं काहीतरी वाटतं, तसं काय नाही. हे आपल्याकडचं सगळं अन्न आहे आणि आपण ते लहानपणापासून आणि युगानुयुगे खाल्लेलं पिढ्यांनी. आता जनरली काय होतं की मुलं असतात त्यांना आपण हेल्दी प्रोडक्ट, आता हेल्दी बद्दल बोलतोच आहोत आपण, तर काही अशी प्रोडक्ट सुद्धा मार्केटमध्ये आहेत जी मुलांची जीवनसत्व त्यातून मिळतील किंवा त्यांना प्रथिनं मिळतील अशा प्रोटीन पावडर आहेत, किंवा अनेक कंपन्यांनी त्याच्या दुधामधून घ्यायच्या पावडर्स डेव्हलप केलेल्या आहेत.
कुकीज टाईप केलेलं आहे किंवा मुलांनी चाखावेत म्हणून काही चॉकलेट्स पण विदाऊट शुगर असलेले जागरी फ्लेवरचे आजकाल आलेले आहेत. तर ह्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत त्या जनरली आपण मुलांना ऍड्स बघून किंवा हे बघून देतो. पण पेडिट्रिशियन कडे गेलो किंवा आपण डॉक्टरना सांगितलं की डॉक्टर मी माझ्या मुलाला हे देते, ह्याचे रिव्ह्यूज खूप चांगले आहेत किंवा काय, तर डॉक्टर म्हणतात की नाही याची काहीच गरज नाहीये, तुम्ही घरात करा ड्रायफ्रूटची पावडर आणि ती दुधातनं द्या, ही चांगली म्हणजे चांगलं आहे हे. तर खरंच ही जी प्रोडक्ट मार्केटमध्ये आपण बघतो जी मुलांसाठी खूप छान पौष्टिक आहे म्हणून ज्याच्या जाहिराती बघतो आणि त्यांना आपण बोलतो, गरजेचं आहे का ही मुलांना देणं? पहिली गोष्ट हे लक्षात ठेवायला की हेल्थी फूड हे जे हेल्थ फूड आहे ना त्याचं एक मोठं मार्केट आहे. म्हणजे मी म्हटलं की $225 अब्ज वगैरे असं प्रचंड त्याचं मार्केट. आता व्यवसाय म्हटलं तर जाहिरात करणार. जाहिरातीमध्ये काय होतं की जाहिरातीमध्ये आपल्याकडे जे काही थोडंफार असेल त्याचा गाजावाजा करायचा आणि जे झाकायचं त्याचं बिलकुल त्याचं दुर्लक्ष करायचं, असं करून जाहिराती एक प्रकारचा भूलभुलैया निर्माण करत असतो. तर आणि ते काय म्हणजे आपल्याकडे प्रश्न असा आहे की आपल्याकडे अजून नियम असे नाहीत की बाहेर जसं की हेल्थ स्टार रेटिंग असतं किंवा तिकडे ट्रॅफिक लाईट सारखे रंग असतात की हिरवा असेल तर लहान मुलांना देऊ शकता वगैरे असं. तर आपल्याकडे अजून तसं काही नाही. त्यामुळे काय आपल्याकडे FSSAI म्हणून अशी संस्था आहे ती पुढचं बघत आहे. तर ते 2022 साली डिसेंबरला ते असे नियम करणार होते लेबलिंग बद्दल, पण त्यांनी अजून काही त्याच्याबद्दल झालं नाही. त्यामुळे काय होते माहिती ना की ते सांगतात तेवढं काय असतात गोष्टी अशा नाहीत. परत ते कॉस्ट हा फॅक्टर आहेच, म्हणजे काय प्रश्न आहे. पण आता उदाहरण म्हणाल तर कितीतरी गोष्टी आहेत. लहान मुलांच्या पावडरमध्ये काहीतरी कलर असतो की जो पुढे कॅन्सर करू शकतो, किंवा जर टोमॅटो केचप म्हणजे फसवण्याच्या किंवा गंडवायच्या गोष्टी अशा. टोमॅटो केचप म्हणतात आणि टोमॅटोपेक्षा साखर जास्ती असते, किंवा लो फॅट म्हणायचं आणि साखर जास्ती असते, किंवा डायबिटीससाठी चांगलं म्हणायचं फॅट जास्ती असतं, किंवा समजा 100% रिअल ज्यूस म्हणायचा आणि फ्रूट ज्यूस 20% आणि बाकी. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यामुळे असं नाही की जाहिराती आहे म्हणून त्याचं घेऊ नका असं नाही माझं म्हणण्याचं. पण इथे म्हणजे तुमची स्वतःची, कारण काय ते कडक नियम नाही, त्यामुळे पालकांची जबाबदारी होते की त्याच्यामध्ये जे घटक आहे ते बघणं जरुरी आहे. आणि जे जंक फूड बद्दल आपण म्हणालो की ह्या गोष्टी नसतात, अतिरिक्त कॅलरीज आणि ह्या गोष्टी नाहीत ना, हे त्यांनी स्वतः बघणं गरजेचं आहे. पूर्णतः जाहिरात आली म्हणून ते खराब आहे असं पण नाही, आणि जाहिरात म्हणून घ्यायला पाहिजे आणि खूप हुरवून जावं असं नाही. म्हणजे स्वतःचं डिस्क्रिप्शन वापरायला पाहिजे असं मला वाटतं. ओके. आणि आता आपण डब्याकडे येऊया इथून. आता डबा हा प्रश्न आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, कारण अगदी लहान वयापासूनच आपल्याला डब्याची सुरुवात झालेली असते. स्कूलमध्ये डबा, मोठे झाल्यावर ऑफिससाठी डबा. पण मुळात डबा काय असावा आणि तो डबा मूल खात नाही हे आईचं एक वेगळं टेन्शन असतं, कारण ती सकाळी बनवून देते पण माझा मुलगा डब्यात नाही खात या गोष्टी, किंवा फ्रुट्स खात नाही किंवा काय खात नाही. ही जी आईची तक्रार असते मुळात, त्या तक्रारीकडे आपण कसं सोडवायचं? म्हणजे काय ऑप्शन असू शकतो की ते मूल रोज डबा खायला लागेल? मला वाटतं ना हे याच्यासाठी मला असं वाटतं की गुरुमंत्र असं काही नाहीये त्याच्यासाठी. कारण कसं असतं, प्रत्येक मूल वेगळं, प्रत्येक आई वेगळी, म्हणजे मानसिकरित्या. त्यामुळे प्रत्येक मूल कसं त्याला कोणी प्रेमाने, कोणी चुचकारून, कोणी लाड करून किंवा समजावून असं ऐकेल. त्यामुळे पण मुलांची वेगळी कारणं असतात. पहिली गोष्ट मला वाटतं की त्यांना इंटरेस्ट वाटला पाहिजे. हल्ली सगळ्यांना ते एक दिसण्याची पण एक गोष्ट असते. अगदी लहान मुलांना तुम्ही जर वेगवेगळ्या रंगाचे टिफिन बॉक्स दिले समजा उदाहरणार्थ, तर त्यांना वाटतं अरे काहीतरी आज निळ्या रंगाचं आहे. एक उदाहरण त्यांना एक इंटरेस्ट वाटतो. किंवा आतमध्ये डबा असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रंगाची फळं किंवा भाजी किंवा सूप वगैरे असं वेगळ्या रंगात दिलं, त्यांना थोडक्यात सांगायचं म्हणजे थोडंसं इंटरेस्ट वाटला पाहिजे. किंवा असं ना की पोळी, आपण तर नेहमी पोळी भाजी खावी असं वाटतं, तर त्याच्यामध्ये काहीतरी बेसिकली असं की चेंज पाहिजे. आपल्याला रोज तेच नको वाटतं. तर पोळी भाजी एखाद दिवशी रोल करून दिला, किंवा भाजी वेगवेगळ्या तऱ्हेने करून दिली, किंवा वेगवेगळ्या रंगाची सूप, वेगवेगळ्या प्रकारची सूप दिली, पराठा याच्यामध्ये कितीतरी वैविध्य. बेसिकली वेगवेगळे पण दिलं तर मुलं खाऊ शकतील. आणि मुलांना ना त्यांचा सहभाग पण करून घेतला पाहिजे. म्हणजे की उदाहरणार्थ की गेलो आपण भाजी आणायचं, त्यांना अरे तुला कुठची भाजी पाहिजे उद्या, मग त्यांनी सांगितलं की मग त्यांना पण थोडं दडपण येते की अरे मी सांगितलं आणि मग मला खायला पाहिजे अशा प्रकारचं. किंवा समजा भाजी निवडणं, किंवा अंड फोडणं, किंवा सँडविच करणं असं, किंवा आता डब्यामध्ये पण सँडविच दिलं तरी मग त्याचे वेगवेगळे आकार करून द्यायला पाहिजे. आणि दुसरं मला एक वाटतं की मित्रांबरोबर त्यांना डबा शेअर करायला जर का एक हे करावं, कारण कसं त्यामुळे ना एकतर देणं घेणं पण एक त्यांना सवय होते, आणि दुसरीकडे वेगळ्या चवींची पण त्यांना एक ओळख होते. तर अशा गोष्टी केल्या तर, पण गुरुमंत्र नाही आणि ते थोडंसं अवघडच आहे, पण ते थोडं आपल्याला जास्तीत जास्त
वैविध्य देऊन त्यांचा इंटरेस्ट निर्माण राहील, की डबा बघितल्यानंतर अरे आज आईने हे दिलं बरं का, असं म्हणजे डोळे विस्फारले तर असं गोष्ट. बरोबर आहे. आणि थोडं त्यांना तुला काय पाहिजे हे घेऊन आपण 4 त्यांना ऑप्शन द्यावेत, ते पण हेल्दी ऑप्शन, नाही तर चीप देऊ का हे देऊ असं नाही. तर मग त्यांना दिलं की मग त्यांना पण वाटतं अरे मला विचारलं आहे आणि मग खायला पाहिजे. हे होऊ शकतं अशा प्रकारे. जर काही छान त्यांना सुंदर प्रेझेंटेशन करून जर खायला दिलं वगैरे किंवा वेगवेगळे पदार्थ दिले तर मुलांना आवडतात. मग आवडल्यानंतर आम्ही आया काय करतो की चला आज खातोय, 2 दिवसांनी देऊया, 4 दिवसांनी देऊया. मग मुलं खात नाहीत असं होतं जनरली. पण असं का होतं? एकीकडे तर त्यांना आवडत असतं पण दुसरीकडे ते नाही मग खात. तर यामागे कारण काय? कारण काय, मगाशी जे मी म्हणालो तसं की वैविध्य हाच एक महत्वाचा फॅक्टर, की तेच गोष्ट. म्हणजे मला उदाहरणार्थ समजा श्रीखंडपुरी आवडते म्हणून मला जर रोज कोणी श्रीखंडपुरी दिली किंवा वरच्यावर दिली तर त्याचं नकोसं होतं आपल्याला होतं ते तसंच मुलांना होतं. त्यामुळे हे जे वैविध्य म्हटलं ते दरवेळेला तुम्ही तीच गोष्ट आवडते का बोलेल पण ती 4-5 दिवसानंतर द्या, मध्ये त्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, म्हणून ते दरवेळेला काहीतरी नवीन आहे मुलांचं आणि ते कुतूहल राहायला पाहिजे आणि वेगवेगळ्या चवी आणि हे मदत. कारण आपण हे आवडते एखादी गोष्ट म्हणून तीच देत राहिलं तर मुलांना, म्हणजे मी तुम्हाला सांगतो उदाहरणार्थ, म्हणजे मुलीला शाळेमध्ये तेव्हा ते ब्रेकफास्ट द्यायचे तर रोज उपमा द्यायचे, तर तिने उपमाची एवढी धास्ती घेतली ती नंतर तिने ते नको ॲलर्जीच झाली तिला. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, एखादी गोष्ट परत दिली तर त्याचा किती आवडती गोष्ट असली तरी ती नकोशी होते. तर हे भान ठेवणं अत्यंत जरुरी आहे. तारतम्य पाळणं अत्यंत जरुरीचं आहे. मी आता एक थोडा अजून वेगळा प्रश्न विचारते की आता सध्या काय झालं माहितीये, सगळ्या वर्किंग वुमन्स जास्त आहेत आणि मूल झालं की नंतर लगेच ऑफिसेस किंवा त्यांचं काम त्यांना जॉईन करावं लागतं. अशा वेळी काय होतं, जनरली आजकाल मुलांना काहीतरी बघत, स्क्रीन बघत किंवा टीव्ही बघत, व्हॉट एव्हर जे असेल ते बघत खाण्याची खूप सवय लावली गेली आहे, की म्हणजे बाबा तू तुझ्या समोर प्लेट ठेवते, मी तुला लावून देते, तू खा. ऍक्च्युली याचं काही खाण्यावरती, भुकेवरती या स्क्रीनचा परिणाम होतोय का? मी काय म्हणतो, मगाशी आपण जो सवयीचा विषय तो मध्ये थोडंसं राहून गेलो, तर आपण आधी लहान मुलांपासून सवय केलं तर ह्या बेसिकली सवयी असतात आणि ह्या अगदी लहान नकळत्या वयात जर लागल्या ना तर त्या पुढे नक्कीच उपयोगी पडतात. म्हणजे उदाहरणार्थ काय होतं की अगदी लहान मुलांच्या सवयीबद्दल सांगायचं की थोडी मोठी झाली आणि त्यांचं हाताचं आणि तोंडाचं संतुलन व्हायला लागलं की त्यांना स्वतःला खाऊ द्यावं. आपल्याकडे मोठी मुलं झाली तरी त्यांना आया भरवत राहतात, तर ते अत्यंत चुकीचं. त्यांना ते अन्नाची हाताला एक सवय व्हायला पाहिजे आणि त्यात एक प्रकारचा खेळू द्या अन्न, म्हणजे लहान मुलांची गोष्ट चालली, कारण ते एक नातं निर्माण होतं. आणि खाणं म्हणजे एक प्रकारचं काहीतरी असं काहीतरी होतं ना की मोठा जॉब झालाय, म्हणजे आयांना पण आणि मुलांना पण होतं, पण तो एक आनंदाचा भाग आहे आणि तो आनंदाचा भाग तो लहानपणापासूनच तसा डेव्हलप व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना खेळू द्यावं, आपल्या बरोबर लहान मुलांना बसवावं, त्यांना आपल्या बरोबर खायला द्यावं. पूर्वी तुम्हाला ते आडगुलं वगैरे असं म्हणायचे आणि ते गाणी गप्पा करत लहान मुलांना, हे कशासाठी तेव्हा जर सवय लागली की तो एक जॉब नको व्हायला, महत्वाची गोष्ट आनंद सोहळा व्हायला पाहिजे खाणं. आणि ह्याचाच पुढचा धाका असा आहे की त्याच्यासाठी सगळ्यांनी, आता काय प्रत्येकाची कामाची यायची वेळ वेगळी असते मला माहितीये, पण जेव्हा शक्य आहे तेव्हा एकत्र बसून जेवायला पाहिजे. जेव्हा एकत्र जेवतोय तेव्हा गप्पा गोष्टी मारत बोललं ना, किंवा दिवसभरात तू काय केलंस, किंवा हाऊ वॉज युअर डे, किंवा आपण आपल्या कामावरती गेल्यानंतर काही क्षुल्लकशा गोष्टी आहेत, म्हणजे मुलांना सांगितलं तर त्यांना जर मजा वाटते, म्हणजे ते असं गप्पा गोष्टी करत बोलत जर हे केलं तर तो एक चांगला एक आनंदाचा भाग होतो. दुसरी गोष्ट काय, तर जेव्हा तुम्ही गप्पा मारताय तेव्हा ऑब्व्हियसली तुमचं टीव्ही आणि मोबाईल नको हे तर आलंच. कारण काय होतं माहिती ना, आपल्या मेंदूमध्ये भुकेचं केंद्र असतं आणि ते भूक लागली सांगतं, तसंच पोट भरलं हे पण त्याचं, पण सटायटी पण त्याचं हे केंद्र, की ते पोट भरलं हे आपल्याला सिग्नल देत असतो. पण तुम्ही जर टीव्ही बघत असाल किंवा मोबाईल बघत असाल तर तुमचं लक्ष तिकडे केंद्रित झालं तर मेंदू जो तुम्हाला सिग्नल देतोय तो पोचत नाही, आपल्याला समजतच नाही. मग त्याच्यामुळे काय होतं की ओव्हर इटिंग होतं, त्यामुळे वजन वाढायची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट कशी असते की अन्न खाणं हा एक आनंदाचा सोहळा आहे, कारण आनंद प्रत्येक पदार्थाला वेगळी चव असते, ती खाण्याची गंमत असते. पण जर तुमचं जर लक्ष तिकडेच टीव्हीवरती केंद्रित असेल तर मग ती चव समजणार नाही, मग ते मेकॅनिकल तुम्ही डब्यामध्ये काहीतरी टाकल्यासारख्याच गोष्टी होतात ना. त्यामुळे ह्या गोष्टी नको. आणि सवयी लावायचा, आपण सवयीचाच भाग आता पुढचं म्हणाल की वेळेवर खाणं. मगाशी म्हटलं जैविक घड्याळ असतं, त्यामुळे तुम्ही ठराविक वेळेला खाल्लं तर तेव्हा ते पाचक रस निर्माण होतात. त्यामुळे जेवणाच्या वेळा ठरवणं पण महत्वाचं असतं. तेवढंच नाही तर 32 वेळ चावणं आपण म्हणतो ना पूर्वी, तर अगदी 32 वेळ तुम्ही मोजून नाही खाणार. परंतु ह्याची परत अगेन तेच की तुमचा भुकेचा जो सिग्नल तुमचं पोट भरल्याच आहे ना, ते जर तुम्ही जर नुसतं गिळत राहिला तर तो सिग्नल येईपर्यंत तुम्ही ऑलरेडी जास्ती खाल्लेला असतो त्याच्यासाठी. आणि मग आता सवयीबद्दल आता
बोलायचं म्हटलं की दात घासणं, रात्री दात घासणं, प्रत्येकाला चूळ भरणं, हे आपण अत्यंत महत्वाचे. हात धुणं साधीशी गोष्ट असेल, पण असं वाटलं पाहिजे की तुम्ही हात न धुता बसलं, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे. रात्री दात नाही घातले, तुम्हाला झोप नको यायला, एवढ्या त्या सवयी अंघोळणी पडायला पाहिजे. त्या सवयी लहानपणापासून लावल्यात तर मग, पण तरी पण त्यामुळे एक गोष्ट आहे की नवीन सवयी पण चांगल्या लागू शकतात. तुम्हाला माहिती की 21 दिवस एखादी गोष्ट सलग केली तर सवय लागते असं म्हणतात. तर त्यामुळे असं इट इज नेव्हर टू लेट असं मला वाटतं. खरंय. पण आता जे ओव्हर इटिंग तुम्ही म्हटलं, तर बरेचदा या वयात मुलांना खेळतात कधी कधी मुलं खूप, म्हणजे त्यांचं खेळणं हालचाल आपल्यापेक्षा जास्त सुरू असतात. अशा वेळी सतत भूक लागत राहते आपल्याला. मग त्यामुळे मुलांचा फॅटनेस वाढतोय का सतत खाल्ल्यामुळे? कारण आजकाल आपण मुलं पण लहान वयात बघतोय, तर त्यांच्यामध्ये सुद्धा फॅट किंवा जाडेपणा हा प्रॉब्लेम वाढत चाललाय. तर ते कशामुळे असू शकतं? मला वाटतं काय माहिती ना, की मुलांना एनर्जी तर जास्ती लागते, कॅलरीज लागते, तो प्रश्न येत नाही आणि त्यांनी खाणं गरजेचं पण आहे. पण काय खातात हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे मगाशी मी जे जंक फूड बद्दल आपण बोलतो, ते जे पोकळ कॅलरीज असतात ना, त्या जास्ती खाल्ल्यामुळे, जास्ती साखर खाल्ली, जास्ती तळलेले, म्हणजे परत इट कम्स टू जंक फूड. म्हणजे तुम्ही जर आता घरातलं जे मगाशी आपण बोललो की घरात आईने तयार केलेल्या जर का घरगुती पदार्थातून निर्माण केलेल्या गोष्टी जर तुम्ही ठेवल्यात आणि त्या जर तुम्ही उदाहरणार्थ मगाशी म्हणलं चिक्की किंवा हे अशा गोष्टी, शेंगदाणे, तर अशा गोष्टी जर त्या खाल्ल्या तर काही वजन वाढणार नाही, हे नक्की आहे. पण मीठ जास्ती नको. म्हणजे मगाशी परत जंक फूड वरती झालं. म्हणजे तुम्हाला याच्यासाठी काय महत्वाचं आहे की जंक फूड काय आहे आणि हेल्दी फूड काय, याचं आई वडील यांना पण त्याची ज्ञान असणं गरजेचं आणि ते स्वतःला ते ज्ञान सारखं ते ठेवायला पाहिजे, बरोबर आहे, ताजं ठेवायला पाहिजे. आता तुम्ही गेली अनेक वर्ष प्रॅक्टिस करताय, पेडिट्रिशियन म्हणून करताय. बरेच पालक तुमच्याकडे येत असतील की खाण्याच्या तक्रारी आहेत माझ्या मुलाच्या वगैरे. कसं, म्हणजे तुम्ही काय सल्ला देता हो त्यांना? आणि अशा काही तुमच्या लक्षात राहणाऱ्या काही अशा केसेस असतील तर ते पण सांगा की खाण्याच्या बाबतीत तुम्ही असे सल्ले दिले त्याने असा असा फायदा झाला, काही तुमच्या आठवणी असतील त्याबद्दल तर सांगा. नाही, महत्वाचं मगाशी मी म्हणालो तसं की सल्ले तर द्यायला लागतात, कारण तुम्ही बसलेला तर दवाखान्यात. पण मगाशी मी म्हटलं तसं गुरुमंत्राचं नाहीच आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक मुलाला तसं हे करणं तर अत्यंत, मगाशी म्हटलं तर रडू द्यावं काय किंवा हे गोष्ट झाली. मुख्य मला काय वाटतं माहिती ना की हे मुलाला सवयी लावायच्या आणि चांगलं तर एक वाक्य तर पाहिजे आई वडिलांमध्ये. कारण खूपदा काय होतं की आई त्याला शिस्त लावायला बघते, वडील आलेले असतात आणि म्हणतात काय कटकटी दे ना खायला. तर हे जे असतं ना ते तसं नको. आणि मुलं काय करतात, तेवढी माणूसच येतो, शहाणा असतो, कोण आपलं बाजूच आहे त्यांना कळतं. आणि विशेषतः आजी आजोबा असतील तर मग बघायला नको, कारण त्यांचं तर प्रेम ओतू जात असतं. तर हे एक वाक्य तर असणं की तुम्ही एखाद्याने शिस्त लावणं आणि एखाद्याने त्याला जाऊ दे म्हणणं हे बरोबर नाहीये. दुसरी गोष्ट मला वाटतं अन्नाचा आदर करायला शिकवलं पाहिजे मुलांना, की कुठचं अन्न हे बेकार आहे असं म्हणू नये. कारण अन्न हे अन्न असतं, हे मुलांना शिकवायला पाहिजे. नंतर आपण खूप गिल्ट नको वाटायला, खूप टेन्शन घेऊन मुलं मग ते चिडचिड होते. तर मी सांगतो बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका, हसत खेळत त्यांना जे काय शिकवता येतील ते शिकवा. पण टेन्शन काय, मग त्याच्यामुळे तो एकदम चिडचिड करतात आणि मग खूपदा रागवणं वगैरे असं होतं. एक गोष्ट अशी की लेबल करतात खूपदा मुलांना, की कसं की ह्याला आंबा आवडतच नाही, त्याला श्रीखंड आवडतच नाही, काही एनिथिंग ना. आणि मग काय होतं म्हणजे मुलांना ते आपली एक आयडेंटिटी वाटते की मी ना, मला आंबा आवडत नाही उदाहरणार्थ. तर तुम्ही आंबा न आवडणारी काय गोष्ट असं कळत नाही मला, पण असे मोठे मोठे लोक नाही आंबा आवडत म्हणतात, कारण हे लहानपणापासून ना आपणच त्यांना एक लेबल केलेलं असतं. तर ते लेबलिंग करू नका असं मला वाटतं. आणि महत्वाचं म्हणजे आपण रोल मॉडेल आहोत मुलांचे. तर तुम्ही काय होतं माहिती ना, आपण नुसते आता मी पण काय सल्ला देतो, पण मी पण त्याचं काहीतरी हे तसंच अंगीकारायला पाहिजे ना. तसं तर काय तर खूपदा आई वडिलांचं असं चुकतं की ते सांगतात की तू जंक फूड खाऊ नको, वेळेवर जेव, आणि आपण सगळं नको त्या गोष्टी करायच्या, तेलकट चरबट खायचा, अरबट चरबट. मग त्यामुळे तुम्हाला पण मला काय वाटतं खूपदा की मुलांना तुम्ही शिस्त लावता किंवा मुलांचं खाण्याबद्दलच्या तक्रारी सोडवण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये पण बदल करून घ्या, आणि ते एक प्रकारे इट इज गुड फॉर यू हेल्थ वाईज अशी गोष्ट असते. आणि नियम जे काय आता मगाशी म्हटलं की वेळेवरती जेवण, ते तुम्ही पण पाळा आणि मुलांना पण पाळायला सांगा. आणि मला वाटतं की आणि हेल्दी फूड काय आणि जंक फूड काय याच्याबद्दल आयडियाज क्लिअर असाव्यात पेरेंट्सच्या, आणि मग त्यानुसार तुम्ही, असं मला वाटतं. बरोबर. आता तुम्ही वेळेचं जे म्हटलत ना, तर साधारण रात्री किती वेळेपर्यंत, म्हणजे आपण असं एक असतं की सकाळी उठल्यानंतर 8 पर्यंत आपला नाश्ता झाला पाहिजे, दुपारी साधारण 1-1:30 पर्यंत जेवण, तसं रात्री पण आपली जेवणाची काहीतरी वेळ ठरलेली असेल की 8 म्हणा, 8:30 म्हणा, तर अशी काही असते का? आणि बेसिकली जेवल्या झोपू नये, म्हणजे जेवल्यानंतर निदान 2 तास तरी जागा असायला पाहिजे. म्हणजे त्यानुसार म्हणजे 10ला मूल झोपत आहे तर 8ला, मूल झोपायचं 7ला, म्हणजे साधारण 2 तास तरी मध्ये लागलीच हे करू नये असं साधारण शास्त्र म्हणतं.
आणि बाकीच्या टायमाला तर सांगितलं असं की जे काय असेल ते मधलं जेवण, संध्याकाळचा नाश्ता किंवा काय असेल तर ते सगळं टायमिंग शक्यतो पाळलेलं चांगलं असतं. इम्युनिटीचा आणि खाण्याचा काही संबंध आहे का? कारण आपण जनरली म्हणतो की एखाद्या मुलाची इम्युनिटी कमी आहे किंवा तो वारंवार आजारी पडतो. प्रत्येक वेळी वातावरण किंवा याचा दोष असू शकतो की खाण्यामुळे सुद्धा इम्युनिटीवरती परिणाम होतो. इम्युनिटी शेवटी काय तर आपण जे खातो त्यानुसार आपण बनतो ही तर गोष्ट. आणि इम्युनिटी आतमध्ये असते म्हणजे ती आपल्या खाण्याशी संबंधित. म्हणजे अर्थात प्रत्येक माणूस वेगळा असतो. आपण काही आई वडिलांकडनं घेऊन आलेला असतो. म्हणजे काही जणांची इम्युनिटी कमी असते किंवा नॅचरली कमी असते किंवा एखादं काही रोग असू शकतो किंवा काही त्रास असू शकतो. पण आपल्या हातात एवढंच आहे की आपण, मी म्हणतो की आपण आजारी पडू म्हणून आपण काय करू शकतो पडू नये म्हणून, की आपण टायमावरती झोपणं, टायमावरती खाणं आणि हेल्दी खाणं. कारण खाण्याशी संबंध आपण बोलतो आणि ते आवश्यक आहे. मी परत परत तिथेच येतो की जीवनसत्व, प्रथिन, खनिज, या सगळ्या गोष्टी, फायबर, या सगळ्या गोष्टींनीच इम्युनिटी ठरलेली असते. तर त्यामुळे तुम्ही आणि परत काय होतं की ते हेल्दी आणि जंक वरती परत काय येतो, कारण तुम्ही ह्या गोष्टी न खाता जंक खाल्ले की मग तेच खाल्लं जातं, हे कमी खाल्लं जातं आणि मग त्यामुळे इम्युनिटी नक्कीच खाणे संबंधित आहे पण पूर्णतः खाण्यावरती अवलंबून असं नाही. आणि मग काही कोणाला कसली ऍलर्जी असते, हे वैयक्तिक गोष्टी झाल्यात. पण मुख्यतः मला वाटतं की आपलं जो चौरस आहार जो म्हणतो आपण, सगळ्या प्रकारचं खाणं जे आपल्या पूर्वी ताट भरलेलं असायचं, त्याच्यामध्ये कोशिंबीर पण असायची, चटणी पण असायची, भात, भाजी, पोळी सगळंच असायचं, लिंबू असायचं, तूप असायचं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या जर आपण पाळल्या तर आपली इम्युनिटी एक भाग तरी आपण, आणि जो आपल्या हातात आहे, तर आता जे आपण घेऊन आलो इनहेरिट, त्याला तर आपण काय करू शकत नाही, कळलं. तर त्यामुळे किंवा ऍलर्जी असेल त्याला काय करू शकतो, पण आपल्या खाण्याशी संबंधित आपलं त्याच्यावर थोडा अधिकार आहे, आपण काही त्याच्यावर करू शकतो. तर इम्युनिटीचा आणि खाण्याचा नक्कीच संबंध आहे. आणि त्याच्यासाठी घरातलं चांगलं फूड खाणं आणि जंक फूड न खाणं शक्यतो, या गोष्टी आपल्या हातात आहेत तेवढ्या करा. बरोबर. आता तुम्ही हे खूप छान ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे समजावून सांगताय की मुलं आणि पालकांना उपयोगी पडतील अशा. पण आता साधारण आपण जरा टीनेजर्स मुलांकडे येऊया. टीनेजर्स मुलांमध्ये ना आता बऱ्याच हातात मोबाईल आल्यामुळे ना अनेक गोष्टी त्यांच्या बघितल्या जातात आणि डाएट हा सध्याचा एक मोठा विषय होत चाललाय की जो तो म्हणतो की मला डाएट करायचंय, मला माझी फिगर मेंटेन ठेवायची आहे, मला फिट राहायचंय वगैरे. हे मुलांमध्ये पण दिसून येत आहे. काय खरंच मुलांनी या वयात डाएट करणं साधारणतः 10वी 12वी किंवा आपण अगदी 9वी पासून म्हणूया गरजेचं आहे का हो? आणि डाएट म्हणजे खरं तर आपण पौष्टिक खाणं, योग्य वेळेत खाणं ह्याला आपण डाएट म्हणतो. पण ते जे आपण व्हिडिओज बघतो किंवा कुठून आपले मित्रमैत्रिणी करतात की 2 वेळाच खा, 1 वेळाच खा, हे या वयातल्या मुलांना योग्य आहे का? माझ्या मते तरी मुलांच्या वाढत्या वयामध्ये त्यांना सगळ्या गोष्टींची जरुरी असते. म्हणजे प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, एव्हरीथिंग. नाही, माझं म्हणण्याचा उद्देश काय की त्याच्यामुळे उगाच कमी खाणं किंवा हेच खाल्लं पाहिजे, तेच खाल्लं, मला वाटतं मुलांनी सगळं खायला पाहिजे. परंतु परत ही गोष्ट येते की घरातलं आणि थोडक्यात कुठची रिस्ट्रिक्शन ठेवावी असं वाटत नाही. आणि परत जंक फूड, कारण का परत आपण तिकडे काय येतोय, कारण हे जे प्रश्न निर्माण होत आहेत ते वजन वाढणं आणि एकूण जे होत आहेत किंवा इम्युनिटी कमी, हे सगळे जंक फूडमुळे होत आहे. तर त्यांनी जर का आपल्या घरातलं खात असतील तर त्यांनी ह्या गोष्टी करू नये असं मला वाटतं. आता एखादा मूल, आता काय तर हल्ली ओबेसिटी हा मोठा प्रश्न झालेला आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो 1990 साली फक्त 4 लाख मुलं 5 ते 19 वर्षाची ओबेज होते आणि आता 1,20,00,000 वगैरे असा आकडा आहे. पण ह्याच्यामध्ये जास्तीत सहभाग हे ज्याला पोकळ कॅलरीज, मग अशा आपण जंक फूड बद्दल बोलतो, पोकळ कॅलरीज, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन नाही आणि नुसतंच कॅलरी भरल्या जातात. तर हे मग कारण वजन वाढतं, मी जाडा झालो, हे ते, मग मला बारीक व्हायचं, म्हणून हे सगळे फॅड किंवा ती कल्पना येते. मला वाटतं जर का हेल्दी जर खाण्याची सवयी लावल्या तर ह्या प्रश्नाने, आणि मला वाटतं की सगळे खनिज आणि सगळ्या गोष्टीची जरूर असते, तर लहान मुलांनी तरी डाएटच्या भांगडीत पडू असं मला वाटतं. आणि त्यांना सगळंच खाणं जरुरीचं आहे, कारण ते शरीराची पोषक आणि आवश्यक गोष्टी आहे. प्रथिन किती आवश्यक आहे शरीराची वाढी, इव्हन कार्बोहायड्रेट काय आणि फॅट काय, कॅलरी तुम्हाला आवश्यक आहे. असं नाही की कॅलरी मोठ्या माणसाचा जर का विचार करता कामा नये लहान मुलांना, असं मला तरी वाटतं. परंतु त्याच्यामध्ये परत ते सांगतो की जंक फूड आणि जे जंक फूड बद्दल आपण बोललो त्यावेळेला अवेअरनेस असायला पाहिजे. नक्कीच, खरंच तुम्ही खूप छान सांगितलं. म्हणजे जी तुम्ही त्यातला जो मुद्दा सांगितलात की मुलांना ना भुकेची जाणीव करून द्या, हा सगळ्यात खूप छान मुद्दा सांगितलात तुम्ही. आणि
खरं तर इथूनच आपण खाण्याची तक्रार सोडवू शकतो, कारण जेव्हा मुलाला ती जाणीव होईल तेव्हा मूल मागेल, आणि मागेल तेव्हा तुम्ही दिल्यानंतर ते मुलाला नक्की आवडेल. तर खूप छान वाटलं बोलून, आणि तुम्ही सुद्धा अगदी साध्या सोप्या भाषेत म्हणजे सगळ्या आयांचा प्रश्न हळू सोडवला असेल असं मला वाटतं. तर खूप छान वाटलं. थँक्यू सो मच इथे आलात आणि आम्हाला खूप छान गाईड केलं त्याबद्दल. मला पण खूप आनंद वाटतं. मी असं काही दावा नाही करत की आयांचे प्रॉब्लेम, कारण हे प्रश्न इतके सोपे नसतात हे मला कळलं, हो. पूर्ण कळलं. आणि मी मगाशी म्हटलं तसं की याला एक उत्तर नाहीये, पण जे काय आता थोडे प्रॅक्टिस मध्ये आणि आपण बघतो आजोबा त्याच्यात जे काही सुचलं ते मी बोललो, त्याचा फायदा झाला कोणाला तरी तर मला खूप आनंद वाटेल. पण महत्वाची गोष्ट, मला इथे तुम्ही बोलावलं परत एकदा मी आनंद व्यक्त करतो. येस, आभार आहे. थँक्यू सो मच सर. येस. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि अजून आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर खाली बेल आयकॉनवर क्लिक करून नक्की सबस्क्राईब करा. तसंच माझ्या हातात आहे हा आपला वयमचा अंक आहे. अजून सुद्धा तुम्ही ह्याचं सभासदत्व घेतलं नसेल तर या मासिकाचं सभासदत्व नक्की घ्या. थँक्यू सो मच.